एकदा एक साधू महादेवांना विचारतो की मी साधू आहे, मग माझ्या डोळ्यासमोर नग्न स्त्रीचे रूप का येते? तेव्हा महादेव साधूला म्हणतात, माझी आणि नंदीची ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे भाग्य बदलेल. ज्यांच्या मनात अश्लील घाणेरडे विचार येतात ते बंद होतील आणि त्यांना माझी कृपा प्राप्त होईल. ही कथा फक्त शांत चित्ताने ऐकल्याने एखाद्या स्त्रीच्या प्रती किंवा पुरुषाच्या प्रती असलेली वासना निघून जाईल आणि 100% तुझं आयुष्य मार्गी लागेल. ही कथा शांतपणे ऐकल्याने चिंता, अपराधगंड, मानसिक अशांततेपासून सुटका होईल आणि आपल्या भाग्यात ईश्वरी कृपा होईल. तुम्ही ही कथा ऐकत असाल तर ती पूर्णपणे ऐका, कारण महादेव सांगतात, अर्ध ज्ञान काहीच कामाचं नसतं. भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी हर हर महादेव टाईप करा आणि आजचा व्हिडिओ लाईक करा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या कुटुंबातील सर्व संकटे टळली जातील. तसंच भक्तांनो, आपलं नवीन चॅनल सुखी घर या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा. जसा तुम्ही आत्तापर्यंत आम्ही स्वामी भक्त या चॅनलवर प्रेम करत आला आहात, तसंच या चॅनलवर देखील करा. या चॅनलवर आम्ही डेली लाईफ रुटीन, वेगवेगळ्या मंदिरांचं दर्शन आणि आमच्या आयुष्यातील इतर घडणाऱ्या गोष्टी दाखवणार आहोत. 2च दिवसात आम्ही एका इच्छापूर्ती दत्त महाराजांच्या मंदिरात गेलो होतो. तो व्हिडिओ देखील त्या चॅनलवर पोस्ट करणार आहोत. तुम्ही तो व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि आपल्या या नवीन चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनमध्ये देत आहे. हिमालयाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेला एक शांत, पवित्र आणि दिव्य आश्रम होता. त्या आश्रमात निवास करणारे ब्रह्मचारी, ऋषी आणि योगी स्वाध्याय, साधना, तप आणि नामस्मरण करून आत्मज्ञान मिळवण्याच्या मार्गावर होते. पण त्याच आश्रमात एक वेगळ्या विचारांचा आणि आतून संघर्ष करणारा तरुण ब्रह्मचारी राहत होता. त्याचं नाव होतं अर्जुन. अर्जुन अत्यंत शिस्तबद्ध, निष्ठावान आणि भक्तिभावाने ओतप्रोत असलेला ब्रह्मचारी होता. तो रोज 4 वेळा जप करायचा, ध्यान, यज्ञ आणि वेदपठण यात गुंतलेला असायचा. पण त्याचं एक गुप्त दुःख होतं, मनात येणारे अश्लील, वासनात्मक आणि घाणेरडे विचार. मी साधू आहे, मग हे विचार का येतात? मी इतकी साधना करतो, मग हे माझं मन अस्थिर का आहे? मी परमेश्वराचा विचार करावा, पण डोळ्यासमोर नग्न स्त्रीचे रूप का येते? अर्जुन अशा विचारांनी पछाडला गेला. एक दिवस त्याने स्वतःला शिवाला अर्पण करायचा संकल्प केला. शिवच मला या कलुषित मनातून मुक्त करू शकतात. अर्जुनने उरलेले जीवन संयम आणि साधना एकत्र करून कैलास पर्वताच्या दिशेने प्रवास सुरू केला. रात्रंदिवस चालत हिमवर्षा, दगडधोंडे पार करत पाय फाटले, ओठ सुकले, पण त्याच्या मनात एकच भावना, महादेव माझ्या मनाचा अंधार दूर करतील. कित्येक दिवसांनंतर कैलास शिखरावर अखेर पोचतो. तेव्हा महादेव ध्यानस्थ होते. त्यांचे डोळे अर्धवट मिटलेले, कपाळावर चंद्र, गळ्यात नाग, त्रिशूल एका बाजूला टेकवलेला. त्या दिव्य आणि गूढ वातावरणात अर्जुन नतमस्तक होतो. नंदी त्याला थांबवतात. शिव ध्यानात आहेत, पण तू थांब, तुझी तळमळ खरी आहे. अर्जुन त्या दिवशी उपाशी राहतो. न तडफडता, न हालचाल करता शिवाच्या समोर बसून राहतो. मग शिवांनी डोळे उघडल्यावर त्याचा तप ओळखला. शिव विचारतात, बोल अर्जुना, काय विकार सतावत आहेत तुला? अर्जुन गदगदतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. प्रभू, मी व्रतस्थ आहे, पण मनात वाईट विचार येतात. वासना, स्त्रीचे शरीर, नग्न दृश्य काही केल्या जात नाहीत मनातून. मी ध्यान करायला बसतो आणि मन वासनांमध्ये गुंततं. माझं मन मलाच शत्रू वाटतंय. जेव्हा अर्जुन महादेवांच्या चरणी आपली अंतर्यामी लाज, वासनात्मक विचारांमधील हरवलेपण आणि स्वतःवरचा राग उघडपणे व्यक्त करतो, तेव्हा शिव ध्यानातून डोळे उघडतात आणि एक शांत स्मित करत नंदीला हाक मारतात. का बोलावले असेल नंदीला?
तर नंदी म्हणजे शिवांचे वाहन, पण केवळ वाहनच नव्हे तर शिवांच्या आज्ञेचा मूर्तिमंत आदर्श. ते केवळ बाह्य रूपाने बैल नाहीत, तर एका काळापूर्वी एक राक्षस होते, वासनांमध्ये अखंड बुडालेले. त्यांचे रूप, इतिहास आणि परिवर्तन हीच अर्जुनासारख्या भक्तांसाठी शिकवण आहे. नंदी डोळे मिटून शांत स्वरात सांगू लागला, मी पूर्वी एक विकारी जीव होतो. स्त्री म्हणजे मला केवळ भोगाची वस्तू वाटायची. माझं मन इतकं वासनेनं भरलेलं होतं की मला कोणताही संत, ब्रह्मचारी, तपस्वी बघवायचा नाही. तेव्हा अर्जुन थक्क होतो, कारण त्याच्यासारखे विचार कुणी इतके स्पष्टपणे स्वीकारले हे तो पहिल्यांदाच ऐकत होता. एकदा एका स्त्रीबद्दल घोर पाप केलं आणि त्यानंतर मला आतून काहीतरी हल्लं. मी स्वतःला ओळखलं आणि माझ्या पापांनी मला पोखरलं. मी संपूर्ण शरण गेलो महादेवांकडे. शिव म्हणाले होते, तू माझा सखा होऊ शकतोस, पण तू बाह्यशुद्धी नव्हे तर अंतकरण शुद्धी घेऊन ये. स्त्रीचं शरीर पाहण्याऐवजी त्यामागचं देवत्व पाहायला शिक. जेव्हा तू स्त्रीला देवीसारखं पाहशील तेव्हा तू मुक्त होशील. त्या दिवसानंतर नंदी महादेवांच्या सेवेत राहू लागले. त्यांचं मन एकाग्र झालं. आता ते स्त्रियांकडे पाहत, पण वासनेने नाही, मातृभावानं. त्यांचं पूर्वीचं राक्षसवृत्तीचं मन आता एक साक्षीभावानं भरलेलं शांत मन झालं. हे सांगण्यामागचा उद्देश काय, तर शिव अर्जुनाला दाखवत होते की हे विकार केवळ तुझ्या मनातच नाही तर प्रत्येक जीवाचं प्रारंभिक सत्य असतं, पण त्यावर विजय मिळवता येतो जर मनानं बदलण्याची खरी इच्छा असेल तर. शिव आणि नंदीच्या संवादातून अर्जुनाला काय समजलं? स्वतःच्या वासनांपासून पळून जाऊ नकोस, त्यांना समजून घे आणि शांतपणे पहा. विचारांशी झुंज नको, साक्षीभाव ठेवा. विचार येतील, पण त्यांना महत्त्व दिलं नाही की ते जातात. स्त्री म्हणजे वासना नव्हे, ती शक्ती आहे, ती माता आहे, ती देवी आहे. ही कथा शिकवते की नंदी राक्षस होते तरी शिवांनी त्यांना आपलंसं केलं, कारण त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणायचं धाडस दाखवलं. अर्जुनासारखे आपल्यात विकार आहेत हे मान्य करणं हेच खरं शिवत्व आहे, कारण प्रांजळता ही साधनेची पहिली पायरी आहे. शिव हे दंडाधिकारी नाहीत, ते मार्गदर्शक आहेत. ते फक्त प्रायचित्त घेतल्यावर क्षमा करत नाहीत, ते आधीच माफ करतात जर निश्चय शुद्ध असेल. अर्जुन नंदीच्या पायांवर डोकं ठेवतो. नंदीची गोष्ट ऐकून अर्जुन रडू लागतो. त्यांचं मन हलकं झालेलं असतं. तो नंदीच्या पायांवर डोकं ठेवतो आणि म्हणतो, मला वाटायचं की माझ्या मनात येणारे विचार खूप घाणेरडे आहेत, पण आज समजलं ते विचार मी नव्हे, मी त्याहूनही मोठा आहे. पण मी हे सर्व कसं दूर करू? नंदी हलकं हसतात. त्यांची नजर शांत आहे, प्रेमळ आहे, तत्वज्ञानाने भरलेली आहे. नंदी सांगतात, विचारांपासून दूर नको जाऊस, त्यांच्याकडे साक्षीनं पहा. हे अर्जुना, तू विचारांपासून पळतो आहेस म्हणून ते तुला जास्त त्रास देतात. त्यांना रोखू नको, त्यांच्यावर झगडू नको, फक्त साक्षीभाव ठेव. म्हणजे तू पाहणारा हो, त्या विचारांचा नाही. त्यांनी एक उदाहरण दिलं. समुद्रावर लाटा येतात, जातात देखील, तसंच आपल्या मनात विचार येतात आणि जातात. तू लाट नव्हे, तू समुद्र आहेस. तू त्या विचारांपेक्षा मोठा आहेस. महादेव पुन्हा बोलतात, तू विचारांवर नाही, दृष्टिकोनावर नियंत्रण ठेव. शिव नजरेतून अर्जुनाकडे पाहतात. त्यांच्या डोळ्यात कोणतीही तक्रार नाही, फक्त प्रगल्भ शांती. अर्जुना, स्त्री ही वासनेसाठी निर्माण झालेली नाही. ती माया नाही, ती शक्ती आहे. ती ब्रह्मांड निर्माण करणारी शक्ती आहे. अन्नदात्री, मातृ, कुमारी, काली, सरस्वती. जर तू स्त्रीकडे फक्त शरीर म्हणून पाहशील तर तू स्वतःच्या अंतरात्म्यालाही लज्जा आणशील. अर्जुन आत्मनिरीक्षणात जातो. महादेवांची ती वाक्य मनात गुंजत राहतात. तो डोळे मिटतो आणि त्याला स्वतःचे जुने प्रसंग आठवतात. कधी तो एका स्त्रीकडे पाहत होता वासनेने, कधी तो अश्लील कल्पनांमध्ये गुंतला होता, कधी त्याला वाटलं होतं की तो एकटाच अशुद्ध आहे. पण आता तो स्वतःला वेगळ्या नजरेतून बघतो. तो केवळ वासना नसून विवेक देखील आहे. त्याच्या मनात एक विचार येतो, मीही एक दिवस नंदीसारखा होऊ शकतो.
मला फक्त महादेवांवर विश्वास ठेवायचा आहे आणि स्वतःवर संयम. मग नवा अर्जुन जन्म घेतो. काही काळाने अर्जुन आता महादेवांच्या ध्यानात सहभागी होतो. तो स्त्रियांकडे पाहतो, पण त्यात मातृत्व शोधतो. त्यांचं मनही आता शांत आहे, कारण तो विचारांशी झगडत नाही. तो त्यांना येऊ देतो आणि जाऊ देतो. त्यांचा चेहरा आत तेजस्वी दिसतो. महादेव त्याच्याकडे पाहून स्मित करतात आणि म्हणतात, माझ्या नजरेत आता तू भक्तच नाही, तर तू स्वतःच शिवत्वाकडे वाटचाल करणारा तपस्वी आहेस. ही कथा केवळ वासनेपासून मुक्ती यासाठी नाही, तर मनाची स्वच्छता, साक्षीभाव, संयम आणि आत्मविश्वास यासाठी आहे. आपण सर्वजण अर्जुन आहोत, पण आपल्या आत नंदीही लपलेला आहे, ज्याला एक दिवस महादेव आपलं म्हणतात. मग महादेव अर्जुनाकडे पाहतात. त्याच्या चेहऱ्यावर आता अपराधाची जागा शुद्ध जाणीवेने घेतली आहे. पण अजूनही अर्जुन विचारतो, माझ्या प्रभू, हे सर्व मी समजलो, अनुभवतो आहे, पण हे मन कधीही परत वळू शकतं. कृपा करून मला एक मार्ग द्या, असा मंत्र द्या जो मला सदैव सावध, जागृत आणि सुरक्षित ठेवेल. शिव स्मित करतात. ते दोन्ही हात वर करतात. त्यांचे जटा डोलतात. आकाशात वीज चमकते आणि गूढ नाद गुंजतो. शिव अर्जुनाला मंत्र देतात, ओम ह्रीं क्लीं नमः शिवाय कामनाशनाय स्वाहा. अर्जुन थोडा गोंधळतो. तो विचारतो, प्रभू, या मंत्राचा अर्थ काय? शिव स्पष्ट करतात, ओम ब्रह्मांडातील सर्व ऊर्जा, ह्रीं अंतकरणाची शुद्धता, क्लीं आकर्षणावर विजय मिळवणारी शक्ती, नमः शिवाय आत्मसमर्पण, शिवतत्वाशी एकरूप होणे, कामनाशनाय वासना, विकार, अशुद्ध विचारांचे शमन, स्वाहा सर्व नकारात्मक विचारांना समर्पण करून नष्ट करणे. अर्जुनने या मंत्राचा उपयोग कसा केला, तर त्याने हा मंत्र दररोज सकाळ संध्याकाळ 108 वेळा जपला. अश्लील विचार यायचे तेव्हा रागाने नाही, शांतपणे मंत्र जपत राहायचा. त्याने एक ध्यान मंत्र मालिका तयार केली. त्याने मनाला साक्षी राहायचं शिकवलं. हळूहळू त्याचं मन त्या विचारांना नकार देणं बंद करून त्यांना गुंतवून न घेणं शिकलं. महादेव म्हणतात, हे अर्जुना, मंत्र हा केवळ शब्दांचा आवाज नाही, तो शिवस्वरूपाची जागृती आहे. तो जप म्हणजे तुझं स्वतःचं संरक्षण कवच आहे. तो तुला कोण आहेस हे सतत आठवण करून देतो, की तू विकारांचा बळी नाहीस, तू शिवतत्वाचा अंश आहेस. शेवटी काही महिन्यांनंतर अर्जुन पुन्हा त्या डोंगरावर येतो. तो आता शांत होता. त्याचे डोळे खोल आणि प्रगल्भ आहेत. त्याला आता वासना येत नाहीत असं नाही, पण आता तो त्या विचारांवर गुलाम नाही. तो स्वतंत्र आहे. तो शिव प्रतिमेसमोर बसतो, डोळे मिटतो आणि मंत्र म्हणतो, ओम ह्रीं क्लीं नमः शिवाय कामनाशनाय स्वाहा. या मंत्राचे लाभ तर कथेच्या अंतिम शुद्धीकरणाचा परिणाम. मनात शांतता, स्थैर्य, संयम निर्माण होतो. विकार येतात, पण त्यांचा प्रभाव संपतो. आत्मसन्मान वाढतो. अपराधगंड नष्ट होतो. मी वाईट आहे ही भावना नाहीशी होते. त्याऐवजी मी विकसित होत आहे ही भावना निर्माण होते. एक नवं शिवत्व अंगीकारलं जातं. तर प्रेमळ भक्तांनो, आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तसंच भक्तांनो, आपलं नवीन चॅनल सुखी घर या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा. जसा तुम्ही आत्तापर्यंत आम्ही स्वामी भक्त या चॅनलवर प्रेम करत आला आहात, तसंच या चॅनलवर देखील करा. या चॅनलवर आम्ही डेली लाईफ रुटीन, वेगवेगळ्या मंदिरांचं दर्शन आणि आमच्या आयुष्यातील इतर घडणाऱ्या गोष्टी दाखवणार आहोत. 2च दिवसात आम्ही एका इच्छापूर्ती दत्त महाराजांच्या मंदिरात गेलो होतो. तो व्हिडिओ देखील त्या चॅनलवर पोस्ट करणार आहोत. तुम्ही तो व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि आपल्या या नवीन चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनमध्ये देत आहे. तुम्ही जर आपल्या आम्ही स्वामी भक्त या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ लाईक करा. तसेच तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला मिळतील. तुमच्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करो हीच भगवंताचरणी प्रार्थना. सर्वांनी तुमची काळजी घ्या.